शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज काल खरा ठरला आहे, कारण सांगलीसह काही जिल्ह्यांमध्ये रविवारी पाऊस पडला। हवामान विभागाकडून 23 एप्रिल पर्यंत पावसाचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील 20, 21 आणि 22 नोव्हेंबरला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। अहिल्यानगर शहरातील वन विभागाच्या मुख्य कार्यालय परिसरातून चंदनाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। शनिवारी पहाटे ही घटना घडली। वन विभागाच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून झाडाला बांधून ठेवले आणि साधारण 20,000 रुपये किमतीची चंदनाची लाकडे लंपास केली। दरम्यान या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्ताने शहरातील बाजारपेठ अक्षरशः गजबजून गेला। मुहूर्त साधत ग्राहकांनी दुचाकी, चारचाकी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत उत्साहाचे वातावरण निर्माण केले। वाहन व इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झालेली असतानाही मुहूर्ताची संधी साधण्याकडे ग्राहकांचा कल अधिक दिसून आला। परिणामी दिवसभर शहरातील वाहन शोरूम आणि इलेक्ट्रॉनिक दलामध्ये हाऊसफुलची स्थिती पाहायला मिळाली। महापालिकेच्या वतीने अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रीडा महोत्सवाचा उत्साहात समारोप झाला। स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी बुद्धिबळ आणि बॅडमिंटन या क्रीडा प्रकारांनी रंगत वाढली। या स्पर्धेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले। बुद्धिबळाच्या सामन्यांमध्ये डावपेच आणि रणनीतीची चुरस पाहायला मिळाली, तर बॅडमिंटनमध्ये वेग, चपळता आणि कौशल्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। शहरात आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथेला नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कथेमुळे परिसरात आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।